उच्चभ्रू स्थिती म्हणजे किंवा आपण म्हणतो हाय फाय सोसायटी, त्या मुलांमध्ये देखील हे ड्रग्स ऍडिक्शनचं प्रमाण जास्त आहे. मला असं वाटतं की सगळीकडे सेमच आहे, कारण सगळ्यांचे प्रॉब्लेम्स वेगळे वेगळे असतात आणि हा जो प्रॉब्लेम आहे तो डिस्क्रिमिनेटला काय म्हणतात, विस्तृत विस्तृत म्हणजे हे नाही करत, डिस्क्रिमिनेट नाही करत की डिफरन्शिएट नाही करू शकत, डिस्क्रिमिनेट की कोणत्या घरातून आला आहे, काय आहे. तो मानसिक आजार आहे आणि एक म्हणजे आपण म्हणतो की कधी कधी आपल्याला असं वाटतं की हा एवढाच प्रॉब्लेम आहे. आपल्याला कळत नाही की त्या माणसासाठी तो प्रॉब्लेम खूप मोठा असू शकतो. म्हणून हे एक वेगळं दृष्टिकोन त्या माणसाच्या दृष्टिकोनाने आपण बघायला पाहिजे. कारण आपल्याला वाटतं की आपण सक्षम असतो, आपण नॉर्मल आपल्याला वाटतं, पण त्या माणसासाठी तो किती सेन्सिटिव्ह आहे, त्याच्यासाठी तो प्रॉब्लेम किती मोठा आहे ते नाही कळत आपल्याला. घरातलं बॅकग्राऊंड किंवा आजूबाजूचे जे रहिवासी आहेत त्यांचा असा काही त्यामध्ये फारसा वाटत असं तुम्हाला यावर काही मत मांडायचंय का? नक्कीच. तुम्ही जो प्रश्न विचारला की मॅडमांनी खूप छान तर उत्तर दिलंच आहे. सर्वात महत्वाचं की कोणत्या घरामधून आलाय, कोण झोपडपट्टीत राहतंय, कोण मध्यमवर्गीय आहे किंवा कोण अतिश्रीमंत आहे, हा आपण वेगवेगळेपणा नाही करू शकत. सर्वात महत्वाचं इथं सगळ्यात, मी आता सध्याला ठाणे मेंटल हॉस्पिटलमध्ये काम करतो. 2500 पेक्षा जास्त मानसिक आजारी व्यक्तींना केसेस माझ्या ऑफिशियली झालेले आहेत. तर कोण गरीब आहे, कोण श्रीमंत आहे हे काहीही होत नाही. तर सर्वात महत्वाचं की तुम्ही बाहेर पडल्यानंतर तुमच्या घराच्या बाजूला सिगरेट मिळते का, तंबाखू मिळते का, दारू मिळते का, हे गरजेचं. आता आपल्या समाजामध्ये जो हा भ्रम आहे की जनरली झोपडपट्टीत राहणारी मुलं, ती रेल्वेच्या पटरीच्या बाहेर जी मुलं, तिथे जास्त म्हणजे हे मोस्टली सगळ्यांची मिसकन्सेप्शन आहे. ते चुकीचं आहे. सगळ्यात महत्वाचं एक लक्षात ठेवा की चिखलामध्ये पण कमळ फुलू शकतं. परफेक्ट. तसं झोपडपट्टीमध्ये पण चांगली कला येऊ शकते. ओके. आणि आणखीन एक पाहिलं की आता वेगवेगळे, सॉरी टू से की झोमॅटो, स्विगी वगैरे वगैरे आलेलं आहे सगळ्यांच्या पर्यंत, आणि ते ऍप वगैरे आलेले आहेत. ज्या वेळेला ऍप वरून मुलं थम्सअप वगैरे मागवतात त्यावेळेला त्याला फोन करून सांगतात, येताना ना रे सिगरेट घेऊन ये. खरं हे मागवतात, हे आपल्याला माहित नाही. आणि आपल्याला वाटतं काय खाली आलेला आहे कोणतरी आणि काहीतरी थम्सअपचं पॅकेट वगैरे तो देऊन जात आहे. तर थम्सअप वगैरे त्यामध्ये नसतं, तर थम्सअप असते, अजून काय 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 प्रकार त्यामध्ये सुद्धा असण्याची शक्यता असते. फक्त एवढंच की ते अपार्टमेंटमध्ये राहत आहेत, खूप मोठ्या अपार्टमेंटमध्ये राहत आहेत आणि त्यांच्याकडे काहीतरी पार्सल आलेलं आहे, मग ती दारू का नसू नये ते सुद्धा असू शकतं. म्हणजे जसं आपण म्हणतो की गुन्हेगाराचं डोकं खूप शार्प असतं, पुढे असतं, तसंच हे व्यसनाधीनता करणारी जी मंडळी असते त्यांना आपलं व्यसन पूर्ण कसं करता येईल त्यासाठी त्यांचं डोकं अजून चार पुढे चालवत असतं. आणि सगळ्यात महत्वाचं तुम्ही जो प्रश्न केला की कोणत्यामध्ये जास्त आहे, सोपं याचं उत्तर देतो. जिथे अवेलेबिलिटी आहे, म्हणजे जिथं ती लवकरात लवकर मिळतं तिथे बरोबर. आणि म्हणूनच मला वाटतं की जे आपले भारताचे दुश्मन आहेत ते असं म्हणतात की जर भारताला नष्ट करायचं असेल तर आधी तिची तरुण पिढी नष्ट करा, आणि म्हणून शाळा कॉलेजेसच्या बाहेर जास्तीत जास्त प्रमाणामध्ये व्यसन केलं जातं आणि विकलंही जातं. सो माझा पुढचा प्रश्न विष्णू माने सर तुम्हाला असा आहे की व्यसनाधीनतेला अधिक प्रमाणामध्ये तरुण मंडळी का बळी पडत आहेत? जसं मी हे कारण सांगितलं की भारताला जर नष्ट करायचं असेल तर आधी त्याच्या तरुण पिढीवर वार करा, म्हणजे त्याला व्यसनाधीन करा. व्हायरॅलिटी म्हणजे उदाहरणार्थ एखादी गोष्ट वारंवार त्या तरुण पिढीला दाखवली जाते, मग ते सोशल मीडिया असो किंवा अन्य जसं आपण म्हणतो डिस्प्लेस, शाळा कॉलेजच्या आजूबाजूला जर काही डिस्प्ले अवेलेबल असतील, रोडला डिस्प्ले अवेलेबल असतील, टीव्हीवरती जर का अशा प्रकारच्या काही जाहिराती दिसत असतील तर त्याचं अट्रॅक्शन तिकडे वाढणार आहे. आणि सोशल मीडियाला आजची ही पिढी जास्त कनेक्टेड आहे, त्यामुळे इझी वे आहे की इमिडिएटली मुलांना डायव्हर्ट करता येणं शक्य आहे. जसं एखादा अतिरेकी घडवला जातो, सायकोलॉजिकल त्याच्यावरती जे काही बंबार्डिंग्स केले जातात, त्याला जे दाखवलं जातं तसाच तो बनतो. त्यामुळे आजच्या तरुण पिढीला हे दाखवलं जात आहे. ज्या पद्धतीनं आज म्हणजे पब्स असतील किंवा अजून जे काही कल्चर बदलत आहे, हे बदलतं कल्चर ह्या तरुण पिढीकडे सर्वात आधी पोहोचतंय आणि त्यांना ते नकळतपणे तिकडे मग अट्रॅक्ट केलं जातं. इव्हन मूवीज, बऱ्याचशा मूवीज मध्ये जे काही
थ्रिल किंवा एन्जॉयमेंट ह्या ज्या गोष्टी आज सीन्सच्या माध्यमातून दाखवल्या जातात, म्हणजे बर्थडे पार्टी आहे तर इनडायरेक्टली डायरेक्टली त्या आजच्या तरुण मुलीला प्रोग्राम केलं गेलेलं आहे मूवीजच्या माध्यमातून किंवा सीन्सच्या माध्यमातून की बर्थडे पार्टी आहे म्हणजे काहीतरी केलं पाहिजे, सॅड मुवमेंट आहे, काहीतरी दुःख आहे म्हणजे काहीतरी केलं पाहिजे. सो हे अँकर्स इनडायरेक्टली सबकॉन्शियस माइंडला बिलीफ म्हणून पेरले गेलेले आहेत. त्यामुळे इमिडिएटली अशी काही सिच्युएशन आल्या, ओकेजन्स आले की ते ट्रिगर होतात आणि आपल्यालाही तसं करायचं आहे अशा पद्धतीने पुढे. कारण तरुण पिढी जी आहे, म्हणजे जेवढं मी महाराष्ट्रामध्ये वावरते आणि जेवढं मी समुपदेशन केलेलं आहे शाळांमध्ये, महाविद्यालयांमध्ये, माझ्याही स्वतःच्या निदर्शनास आलेलं आहे की तरुण पिढी खूप जास्त अट्रॅक्ट होते आउट ऑफ थ्रिल म्हणा, आउट ऑफ क्युरिओसिटी म्हणा, आउट ऑफ फॅशन. आणि कधी कधी पिअर ग्रुप जो असतो, मला वाटतं की पिअर ग्रुप, कारण मी स्वतः सायकोलॉजिस्ट असल्यामुळे ह्या गोष्टी आय थिंक यू विल ऑल ॲग्री, जे आपण आज अवेअरनेस करतो आहोत. पिअर प्रेशर खूप असतो. अरे यार करके देख, एम आय राईट? येस, एक्झॅक्ट. अरे करके देख, बहुत मजा आता है, अरे तू नहीं करेगा क्या, त्यांच्या भाषेत CHU, यु नो, असे शब्द वापरले जातात. मॅडमला काहीतरी बोलायचंय. आणि नुसतं तरुण नाही, पण आपण आता खूप अपकमिंग आहे की बायकांना पण असं वाटतं की जे पुरुष करू शकतात ते मी पण करू शकते. तर हे ॲडिक्शनचं प्रमाण बायकांमध्ये, फिमेल्समध्ये पण वाढलं आहे. आणि ते अगदी म्हणजे फेमिनिझमच्या नावाखाली की पुरुष करू शकतात तर आम्ही का नाही करू शकत, असं खूप आहे. आणि ते अगदी चुकीचं आहे की ते जे डिफरन्स आहे मेल आणि फिमेलमध्ये त्याचा रिस्पेक्ट झालाच पाहिजे. पण आम्ही पण करून दाखवतो म्हणून शिव्या देणं, दारू पिणं, ॲडिक्शन्सकडे जाणं